सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवे खुलासे करतायत। दमानिया या अनेक दिवसांपासून आक्रमकरित्या पाठपुरावा करताना दिसतात। वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात त्यांनी काही पुरावे समोर आणलेत। आता मात्र अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। अंजली दमानिया यांनी आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना बीडमधील परिस्थितीची माहिती दिली। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक्स लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे आहेत। यात वाल्मिक कराडही भागीदार आहेत। या दोन कंपन्यांना महाजेनेकोचे कंत्राट कसं मिळालं? ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाप्रमाणे मंत्री किंवा आमदार जर लाभ मिळवत असतील तर ते चुकीचं आहे। लोकप्रतिनिधींना नियमाप्रमाणे लाभाचं पद घेता येत नाही, त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते, असं दमानिया प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्यात।